दिनांक 21/7/2024 रोजी च्या तपास पथकाचे API श्री सर्जेराव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक महिला भिवंडीमध्ये मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेले PI विनोद पाटील आणि सर्जेराव पाटील व DBचा स्टाफ यांना आदेशित केलं होतं की आपण सदर माहितीप्रमाणे वर्कआउट करून कायदेशीर कारवाई करा। त्याप्रमाणे त्यांनी सापळा कारवाई केली असता पोस्ट ऑफिसजवळ एक महिला स्कूटी गाडीवर संशयास्पदरित्या जाताना मिळून आली। पंचासमक्ष तिची वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 2 किलो 20 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ, त्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत 20,20,000 रुपये आहे, तो जप्त करण्यात आला। त्यासोबतच त्या महिलेकडील स्कूटी किंमत 50,000 आणि तिच्याकडील मोबाईल अशा पहिल्या दिवशी जप्त करून पोलीस स्टेशन शांतीनगर येथे NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर महिलेची माननीय कोर्टात तिला हजर करून पोलीस कस्टडी घेतली असता तपासादरम्यान आणखी तिने तिच्या घरामध्ये लपवून ठेवलेला मादक पदार्थ असल्याची कबुली दिल्यानंतर त्या ठिकाणावरून देखील तिच्या घरामधून पुन्हा 402 ग्रॅम चरस, जवळपास त्याची किंमत 4,02,000 रुपये आहे, तोही पुन्हा तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला आहे। तपासामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत। तिनं ज्यांच्याकडून माल घेतलेला आहे हा मादक पदार्थ त्यांचा आता आम्ही शोध घेत आहोत। पुढील तपास चालू आहे। त्या महिलेला पोलीस कोठडी किती दिवसाची? आजपर्यंत महिलेची पोलीस कोठडी आहे। आज परत आम्ही महिलेला कोर्टामध्ये हजर करणार आहोत। महिलेवर त्याच्या अगोदर काही गुन्हे आहेत? महिलेचं यापूर्वीचं रेकॉर्ड तपासलं असता त्याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याचं आढळून आलेलं नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।